नमस्कार, मी सागर अर्जुन सूर्यवंशी, हापशिंगे ग्रामस्थ। आज आपण इथं हरिजन वस्ती गायकवाड समाज इथं आपण आलेलो आहे आणि आत्ताच आपल्या गावची दोन मुख्यमंत्री समृद्धी गाव योजनेत निवड झाली असं आम्हाला कळालं आणि नंतर एक टीम येऊन गावातनं बघून गेली सीओ लेवलची आणि त्यांनी गटारं वगैरे आम्ही निवेदन दिलं की गावात गटारं स्वच्छ नाहीत, ग्रामपंचायतचं शौचालय स्वच्छ नाहीत, गावात दयनीय अवस्था आहे। तर इथं आज आपण प्रत्यक्ष इथं लाईव्ह लोकेशन बघायसाठी इथं आपण आलेलो आहे। तर ही गटाराची पूर्ण अवस्था अशी आहे हरिजन वस्तीमध्ये। किती वर्ष झालं गटार साफ होत नाही? गटारच होत नाही साफ, कवाच नाही। इथं आमच्या काकी आहेत महिला, इथं जे राहतात हे म्हणतात गटारच साफ होत नाही। गटार साफ होतं का हो इथं? तुम्ही किती वर्ष झाली इथं? 2 वर्ष झाले। 2 वर्ष झालं गटार साफ होत नाही आणि ही अवस्था आहे। खरी वास्तव ही आहे हापशिंग गावचं। मच्छर हां बसू वाटत नाही। सकाळी साप निघाला इथं लहान मुलं राहतात, वयस्कर लोक राहतात। तर ही खरी अवस्था हापशिंग गावची आहे। नुसतं तोंडाला पावडर लावायचं आणि गावचा विकास झाला दाखवायचं, वस्तुस्थिती कोण मांडायला तयार नाही, बोलायला तयार नाही। बोलायला गेलं की त्याला दम द्यायचा, ही करायची, ह्या भानगडी ह्या गावात चालू आहेत। ग्रामसेवकांचं पूर्ण दुर्लक्ष आहे या गोष्टीकडे। ग्रामसेवक वर्षानुवर्षे हे दादा तक्रार करते ती, तरी सुद्धा त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही। ही ग्रामस्थांची व्यथा आहे। आम्ही कसं राहतो ते हां, ही कशी राहते ती ह्यासनी माहिती। सकाळी साप निघाला इथं आणि ह्याच्यात डेंगू मच्छर 100% असणार हो। हां, पूर्ण आरोग्याला धोका आहे माणसांच्या। त्यामुळं BDO साहेबांनी ह्या माध्यमातून मी त्यांना इशारा देतो, आज निवेदन दिलंच त्यांना, पण BDO साहेबांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं, अन्यथा आम्हाला सर्व गावातील माणसांना घेऊन, समाजातील सगळ्या माणसांना घेऊन उपोषणाला बसायला लागेल। ही मी इथं जाहीर करतो।